घोटाळ्याच्या आरोपांवरून तुरुंगात गेला आणि पुन्हा बाहेर येऊन लोकांना गंडा घालण्याचाच धंदा सुरू केला। विषय 2015 मध्ये चर्चेत आलेल्या महेश मोतेवारचा। तुरुंगाबाहेर येऊन मोतेवारने लोकांना गंडा घालण्याचा आपला जुनाच धंदा नव्याने सुरू केलाय। यासाठी महेश मोतेवार घेत असलेल्या ऑनलाईन बैठकांचा व्हिडिओ माझ्या हाती लागलाय। पाहूया मोतेवारच्या काळ्या कारनाम्याचा हा स्पेशल रिपोर्ट। सुंभ जळला तरी पीळ कायम, ही म्हण तंतोतंत लागू होणारा हा आहे महेश मोतेवार। समृद्ध जीवन घोटाळ्यात 9 वर्षात तुरुंगात राहून मोतेवार 1.5 वर्षांपूर्वी जामिनावर बाहेर आलाय। पण बाहेर आल्यावर त्याने लोकांना लुटण्याचा आणखी एक मार्ग शोधलाय। मोतेवारने भुजंग देशमुख आणि संदीप पाटील या दोघांच्या नावे दौलत प्राईड ही कंपनी स्थापन केली आहे। त्यात पैसे गुंतवण्यासाठी तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातल्या लोकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतोय। ज्यांचे पैसे मोतेवारकडे अडकलेत त्यांना पैसे हवे असतील तर दौलत प्राईड या नव्या कंपनीचे सदस्य व्हायला सांगण्यात येते। त्यासाठी प्रत्येकाकडून 1100 रुपये आकारण्यात येते। माझे याच्यामध्ये स्वतःचे 10 लाख रुपये गुंतवलेले आहेत आणि असं असताना आज महाराष्ट्र राज्यातून जवळजवळ 22 लाख लोकांचे पैसे याच्यामध्ये गुंतवलेले आहेत आणि 3750 करोड रुपये हे शासन या गुंतवणूकदारांचे देणं बाकी आहे। महेश मोतेवारला 2015 मध्ये अटक झालेली। देशभरातल्या 22 लाख गुंतवणूकदारांची हजारो कोटींची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप होता। या प्रकरणाचा तपास सीआयडी, सीबीआय आणि ईडी अशा वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी केला। त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे। कुठून आले? मी आता लातूरून आलेली। आता 8 दिवस झाले मी लातूर पुण्यामध्येच आहे। खायचं कुठं, राहायचं कुठं, पावना नाही आपलं, काय नाही, मुर्दा काय राहतोय कुठं पण तोंड लपून सही। पण आमच्यासारख्यांचं जगणं हे झालंय ना, कृपया करून त्यांना आमचे लवकर पैसे द्यावा, आम्हाला मोकळं करावं। माझ्या ग्रुपचे एकूण 1.5 करोड रुपये अडकलेले आहेत आणि आत्ता जेव्हा स्वतः मोतेवार बाहेर आलेत त्यावेळी मला फोन करून बोलवून घेतलं। धनकवडीच्या ऑफिसला मला स्वतःला बोलवलं। दौलत प्राईडची मला स्वतःला त्यांनी थीम सांगितली, हे असं असं आहे आणि त्याच्यात पैसे गुंतवा, तुम्हाला हे पैसे लगेच सुटतील। म्हणजे महेश मोतेवारनी पुन्हा नव्याने तोच व्यवसाय उद्योग आता काय म्हणायचं सुरू केलेला? हो, सुरू केलेला आहे। शिवरायांचा अवमान करणाऱ्या आणि इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरकडे असलेली आलिशान रोल्स रॉयस सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने झडप करण्यात आल्याचा गुंतवणूकदारांचा आरोप आहे। 7 ते 8 कोटी किमतीची ही गाडी सीआयडीने जप्तच केली नाही, तर सीबीआयने केवळ ही गाडी विकता येणार नाही अशी नोटीस बजावली। ही गाडी सरकारी अधिकाऱ्यांनी प्रशांत कोरटकरला कशी दिली असा सवाल गुंतवणूकदार विचारतात। सर्व प्रशासकीय अधिकारी गुंतलेले आहेत अशा प्रकारचा संशय व्यक्त होतोय, कारण प्रशासकीय अधिकारी कुंपणच शेत खाते की काय? ज्या गुंतवणूकदाराच्या हितसंबंधी कायद्याअंतर्गत या सर्व मालमत्ता ताब्यात घेण्यात आल्या, या विक्री करून गुंतवणूकदाराचं हित जोपासणं गरजेचं असताना या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्याचं हित जोपासण्यासाठीच या सर्व मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत की काय? आणि या सर्व मालमत्ता तात्काळ जप्त कराव्या। प्रशांत कोरटकरकडे ही गाडी गेली कशी याची चौकशी करावी। मोतेवार प्रकरणावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काय म्हटलंय ते पाहूया। म्हणजे कायदा सुव्यवस्थेच्या बद्दल जे आम्ही वारंवार बोलतो आणि पुण्यामध्ये तर सरसकट चाललं आहे आणि ज्यावेळी गृहमंत्रीच असंवेदनशील रीतीने ज्यावेळी वक्तव्य करतात तर अशा लोकांना वाटते काय होईल, फरक पडतो, आपण केलं परत आपल्याला काहीतरी बोलवतील, समज देतील आणि परत आपण चालू करू। पण त्या व्हिडिओच्या माध्यमातून किती लोक त्यामध्ये फसले गेलेले आहेत, ह्याची भरपाई कोण करणार आहेत? ते सरकार करणार आहेत का? पक्ष भेट घेणार आयुक्तांशी उद्याची वेळ मागितली। गाड्या ज्या सीबीआयकडे असायला पाहिजे, लॉक करून ठेवला पाहिजे, ते वापरते कोण? कोरटकर। आता कोरटकर हा भाजपमध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांच्या जवळचा एकदम मित्र, त्याच्यामुळे कारवाई होत नाही। आणि त्याचा दुसरा मित्र मोतेवार, ज्याच्या गाड्या कोरटकर वापरतो, तो बाहेर आल्यानंतर त्याचं धाडस का झालं अजून लोकांना गणवायचं? त्याचं मुख्य कारण की भाजपची लिंक मोतेवारची असं आमच्या सगळ्यांना म्हणावं लागेल। रोल्स रॉयस जप्त करू असं सीआयडीचे अधिकारी म्हणतात, पण प्रश्न फक्त एका रोल्स रॉयसचा नाहीये, तर मोतेवारच्या 4700 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा आहे। या मालमत्तेचं पुढे काय झालं आणि त्या विकून एकही रुपया आपल्याला का मिळाला नाहीये, या प्रश्नांची उत्तरं गुंतवणूकदारांना हवी आहेत। महेश मोतेवारने एक घोटाळा केला, पण त्या घोटाळ्याचा तपास करताना त्याहून अधिक मोठा दुसरा घोटाळा झाला। ज्यांच्यावरती तपास करण्याची जबाबदारी होती तेच या दुसऱ्या घोटाळ्याच्या मुळाशी असल्याचा आरोप होतोय। कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार आहे। प्रशांत कोरटकरकडे असलेली रोल्स रॉयस हे झालं एक उदाहरण। महेश मोतेवारच्या मालमत्तांचं पुढं काय झालं
या प्रश्नाची उत्तरं शोधत गेल्यास अशा अनेक सुरस कथा समोर येणार आहेत. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.